नमस्कार. भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमात संपदा पुन्हा सगळ्यांचं स्वागत करते आणि त्याचबरोबर आपल्याला मार्गदर्शनासाठी इथे उपस्थित राशी चक्रकार शरदजी उपाध्ये यांचं सुद्धा मनापासून स्वागत. धन्यवाद. आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शरदजींकडे आहे. सगळ्यांच्या मनातला आणखीन एक धगधगता असा प्रश्न घेऊन मी आता त्यांच्या समोर जाणार आहे. हो, मंगळ म्हणजे कितीही काहीही जुळून आलं तरी हा जो मंगळ आड येतो पत्रिकेत, त्याच्यामुळे कित्येकांच्या आयुष्याचा प्रश्न हा प्रश्नचिन्हासारखाच उभा आहे. म्हणूनच आपण याच्यावर विस्तृत चर्चा करूया. त्याच्याबद्दल समज आहेत, गैरसमज आहेत, तेही या दृष्टीने दूर होतात का पाहूया. पहिला प्रश्न शरदजींना हाच विचारते की भौमदोष असा पण मी एक शब्द ऐकलाय, म्हणजेच मंगळ दोष का? भौम म्हणजे भूमिपुत्र, पृथ्वीचा तुकडा म्हणजे मंगळाची समजूत आहे. भौम, मंगळाला भौम म्हणतात. म्हणून अंगारकाचा पण शब्द आहे. संकष्टी आली मंगळावर की अंगारिका. तर हा विषय गंभीर आहे जरा मंगळाचा. बायका मंगळसूत्र वापरतात कारण तो मंगळ आहे शक्तिकारक. मंगळामध्ये बुद्धीपेक्षा शक्ती जास्त आहे, विकार आहेत. आणि मंगळसूत्र वापरतात बायका याचं कारण आपला नवरा खूप मला संरक्षण देणार आहे, त्यांना हवी असते खात्री. ते मंगळसूत्र बांधल्यानंतर मी अमुकची पत्नी आहे आणि तो मला माझ्या आयुष्याचं सगळं व्यवस्थित करणार आहे, असा मंगळ धमक आहे त्याच्यामध्ये. आक्रमकता आहे, कर्तृत्व आहे, तो बोल्ड आहे आणि स्त्रीला आवडणारे सगळे गुण त्याच्यात आहेत. पण मंगळामध्ये विकार आहेत. म्हणून आपण कामवासना म्हणतो बघ, कामभावना म्हणत नाही. मग व्यक्ती कामातूर झाल्यावर कशी वागेल, तो फोर्स जो आहे तो मंगळाच्या अंमलाखाली येतो. पण मग मंगळ आहे म्हणजे काय, तर आपल्या कुंडलीतलं 7वं स्थान हे विवाहस्थान आहे आणि त्यालाच शय्यास्थान म्हणतात. निद्रास्थान वेगळं, चतुर्थ स्थान. झोप कशी लागते चतुर्थावरनं कळतं. पण शय्यास्थान म्हणजे बेडरूम. आणि त्या शय्यास्थानासारख्या 7व्या नाजूक स्थानामध्ये मंगळ असणं म्हणजे शय्येविषयी आक्रमकता, म्हणजे अत्यंत कामातुरता. मग कुंडलीत 5 घर अशी आहेत. प्रथम स्थान, चतुर्थ, सप्तम, अष्टम आणि द्वादश, की ज्याच्यात मंगळ असेल तर त्याची दृष्टी तरी पडते त्या सप्तम स्थानावर. किंवा फिजिकली मंगळ सप्तमात असला, व्यक्तीची कामवासना सामान्यांपेक्षा जास्त असते. भूक लागल्यावर एखादा पुरुष 2 पोळ्या खातो, एखादा म्हणतात मला 6 पोळ्या लागतात कमीत कमी. मग ती कामातुरता म्हणजे आक्रमकपणा. आणि इतका नाजूक भाग आहे, मुलींना कळला पाहिजे की एखादी व्यक्ती आक्रमकतेने शृंगार जेव्हा करते, तो धुसमुसळपणा ज्या स्त्रीला आवडतो तिला पण मंगळ असतो. म्हणून मंगळाला मंगळ पाहिजे. पण जिला मंगळ नाही, असे एक सामान्य प्रेम करणार, हळुवारपणा जिला आवडतो, अशा मुलीशी मंगळाचा मुलगा म्हणजे कामवासना जास्त असलेला ज्यावेळी अतिशय आक्रमकतेने प्रणयाचे खेळ खेळतो, तर तिला तो बलात्कार वाटण्याचा संभव असतो. जी कृती मंगळ असलेल्या मुलीला खूप ओढ लावते, तीच मंगळ नसलेल्या मुलीला बलात्कार वाटते. हा इतका खोल विचार. पण पूर्वीचा काळ न संपदा असं सांगण्याचा नव्हता. बाबा वाक्यम प्रमाण. आता संशोधन केली आहेत. मग तुम्ही लोक ज्यांना मंगळ आहेत त्यांच्या पत्रिका बघा आणि तुमच्या असं लक्षात येईल की स्त्रीशी खूप हळुवारपणे, छानपणे, रसिकपणे बोलते नाही, त्यांना अत्यंत आक्रमक असा धुसमुसळेपणा ज्या स्त्रीला आवडतो तिलाही मंगळ असतो. म्हणजे नर वाघाचा असेल तर मादी वाघाची असावी. पण नर वाघाचा आणि मादी सशाची. सशाच्या मादीला काय त्रास होतो हे ती कोणालाही सांगू शकत नाही, ती ज्योतिषाला सांगते. आणि अशा अनेक मुली येऊन सांगून गेल्या. बाकी काय नाही, फार त्रास होतो मला यांच्या कामवासनेचा, असं सांगणाऱ्या मुली पण भेटल्या. म्हणून ज्याला मंगळ आहे ती व्यक्ती, ज्याला मंगळ नाही त्याच्यापेक्षा खूप कामातूर असते. हे असं सांगण्याची पद्धत नाही. म्हणून 1, 4, 7, 8, 12 ह्या स्थानी मंगळ असला की आपल्याला लक्षात येतं की या व्यक्तीच्या ठिकाणी हा भाग जास्त आहे. मग वैवाहिक सुखात कोणाला प्रणय चांगला करता येतो, कोणाला रसिकता असते, पण ह्यांचा लैंगिक जीवनाचा भाग जास्त असतो. म्हणून मंगळाला मंगळ मॅच करावं. बरोबर.
पण मग या व्यतिरिक्त असं म्हणतात की सौम्य मंगळ आहे वगैरे, तर याचा अर्थ काय असतो? तुला संपदा सांगू, मंगळ म्हणजे अग्नी आहे. मी जर तुला त्याला संपदा, मी तुला जरा भाजणार आहे हा. लाकडाने नाही, उदबत्तीने जरा भाजणार आहे. तू म्हणजे मला भाजूच नका, मला एवढीशी उदबत्ती पण सहन होत नाही. मग सौम्य अग्नी म्हणून का मी सौम्य अग्नीने भाजतो जरा नाही. मंगळ म्हणजे मंगळ. एकदा काय अनेक वेळा काय त्याने धुसमुसपणा केला तर ती मंगळाची व्यक्ती आहे ना. मग सौम्य वगैरे असं काय नसतं. एक ठिणगी सुद्धा आपल्याला सहन होत नाही. तसं मंगळाची व्यक्ती सौम्य म्हणजे अंशाने कमी असला मंगळ वगैरे तरीही त्याचं वागणं काही वेळेला सुसंस्कृत मुलीला सहन होत नाही. पण मी मगाशी म्हणजे काही वेळापूर्वी आपण बोलत होतो मी उल्लेख केला होता की वृश्चिक राशीच्या मुलींना हा आविष्कार फार आवडतो. आणि म्हणून कुठल्या राशीच्या मुलीला काय आवडेल हा जो भाग मी अंतराळातून अंतरंगामध्ये लिहिला त्यात असं लिहिलं होतं, वृश्चिकेच्या मुलींनी काहीही तडजोडी कराव्या पण शरीर सुखाच्या बाबतीत तडजोड करू नये, कारण ती हिस्टेरिक होण्याचा संभव असतो. मंगळ म्हणजे दुसरं तिसरं काही नसून व्यक्तीच्या ठिकाणी वसत असलेली कामं असतात. पण मग इतर त्याचा गण काय आहे, त्याची नाडी काय आहे, अशा अन्य गोष्टींचा काय त्या मंगळाच्या पत्रिकेवर परिणाम होतो? मंगळ आहे म्हणजे हा विकार आहे. मग नाडी ही प्रकृती आहे ना, पित्त प्रकृती आहे वगैरे. पण हा मंगळ प्युअरली विवाहस्थानाशी संबंधित आहे. आणि मग त्या मुलीला काहीच कल्पना नसते. सभ्यपणाने चांगले कपडे घालून तो बघायला आलेला असतो, हॅलो हाय करतो, मॅनर्स वाटतो. म्हणून मी नेहमी सांगतो ही व्यक्ती एकांतात माझ्याशी कसं वागेल हे ह्या शास्त्राशिवाय कोणी सांगू शकत नाही. आणि जर तिला एकदम शॉक बसला की असं वागतं जंगली माणसावर, तिला जो जंगलीपणा वाटतो ते वृश्चिकाला सुख वाटतं त्याच्यामध्ये. म्हणून मंगळ आहे आणि मंगळ नाही हे जमत नाही. एक तर दोघांनाही मंगळ असावं का दोघांनाही नसावा. पण काही लोकांना काय वाटतं प्रथम स्थानी मंगळ असेल मुलाच्या तर मुलीच्या पण प्रथम, असं नाही. 5 पैकी कुठल्याही स्थानी म्हणजे ते मॅच होतं. बरोबर. पण मग असा मंगळ हा इतर ग्रहांपेक्षा मंगळ हाच एक असा दोष देणार आहे? दोष नाही, हा दोष, हा विकार आहे. हा विकार आहे. पण मग जसं मुलीच्याही पत्रिकेत मंगळ असेल तर ते चालू शकतं वगैरे हे ऐकून, पण मुलीच्या पत्रिकेत मंगळ असेल तर तो कुठल्या, ती पण अशाच तऱ्हेची अत्यंत म्हणजे जर कामवासना तिची शमली नाही तर ती विवाहबाह्य संबंध ठेवण्यापासून व्यभिचार करण्यापर्यंत काही करू शकतो. पण मंगळ पत्रिकेत असणारा पुरुष आणि मंगळ पत्रिकेत असणारी मुलगी असा विवाह होऊ शकतो? हे दोघांचंही मंगळ पाहिजेच ना. दोघांनाही एका 5 पैकी कुठल्या तरी स्थानात मंगळ पाहिजे किंवा दोघांनाही नको. पण याचा संबंध पूर्णतया ह्या वैवाहिक जीवनाशी लोकांनी जी भीती घातली आहे ना, मंगळ असेल तर मृत्यू होतो, कामसुखाचं हा म्हणजे मृत्यूच आहे ना वैवाहिक जीवनाचा. की माझी एवढी छान रिलेशन जोडीदाराशी असताना तो माझ्याशी ज्या तऱ्हेने वागतोय हा उपभोग घेण्याचा प्रकार आहे. यू रिस्पेक्ट मी, डोंट एन्जॉय मी जस्ट. त्यामुळे वैवाहिक जीवनाचाच मृत्यू होतो म्हणून त्याला मृत्यू म्हटलंय. पण पूर्वी काय होतं एवढं सांगण्याची सोय नव्हती ना, धार्मिकता होती. मग त्याने मृत्यूची भीती घातली. आणि इतकं सहजपणे आपण अगदी आपल्या आईवडिलांशी सुद्धा नाही बोलू शकत. मैत्रिणीशी बोलतानाही आपण मर्यादा ठेवतो. पूर्वी तर अधिक, आता निदान थोडा खुलेपणा आलेला आहे. पण मग अशा वेळेला मला सांगा की हे जे त्याच्यासाठी जे खोटं नाटं सांगितलं जातं की मृत्यू होईल काही काळातच, हे कोणा दोघांपैकी कोणावर तरी संकट येईल वगैरे, याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. नाही पण त्यामुळे टळतं ना ते अनर्थ, येणं केनं प्रकारेनं हे होऊ नये, तरी होऊ नये. आणि ज्याला मंगळ आहे त्याला बिनमंगळाची पत्नी मिळाली आणि तिने प्रतिसाद दिला नाही तर तो वेश्यागमन करण्यापर्यंत पण जाऊ शकतो ना. समाजातला हा अनाचार काय आजचा नाही आहे. द्रौपदी जेव्हा वाढायला वाकली त्याला कौरवाने आपल्या वहिनीची चेष्टा केलेली आहे. हा नालायकपणा पुरुषांमध्ये फार प्राचीन काळापासून आहे. त्यामुळे असं काय नाही द्वापारयुगात चांगले लोक होते, सत्ययुगात होते, कलियुगातच वाईट आहेत. कलियुगातही अत्यंत चांगली माणसं आहेत. त्यामुळे जर समाधान झालं नाही तर ते बाहेर जाणं प्रकार घडतो. तर तुम्ही काळजीपूर्वक बघा मंगळाशी खेळ. आणि हेच दुसरीकडनं पण बाजू आहे. जर मुलीला मंगळ असेल तर तिची तीच अपेक्षा असणार. निसर्गतः स्त्रिया खूप संयम ठेवतात कारण निसर्ग स्त्रीला क्षमा करत नाही. कुमारी माता एक्सपोज होते, कुमार पिता कळतच नाही.
पण मुलींच्या बायकांचं काय असतं, वेळ लागतो त्यांना, पण ज्यावेळेला त्या कामातूर होतात त्याला कुठल्याही स्टेजला जाऊ शकतात, असं प्राचीन काळापासून घडलेलं आहे. बरोबर. त्यामुळे मुलींच्या बाबतीत पण हा मंगळ नीट काळजीपूर्वक बघायला पाहिजे. जर पत्रिकेत मंगळ असेल तर पुढे काय वाढून ठेवले आयुष्यात हा प्रश्न पडतोच, आणि त्या अनुषंगाने कितीतरी प्रश्नांना नव्या जन्म देतो आपण. म्हणून चर्चा करूया की घाबरून जाण्यापेक्षा याचं जर योग्य कारण कळलं तर आपल्याला किती फायदा होतो, की आपण घाबरूनच जातो, बापरे आता. ते घाबरण्याचं एक कारण नाही, आणखी एक कारण तुला सांग. पूर्वीचे लोक ठोकळा कुंडली आणायचे, त्याला जन्म लग्न कुंडली म्हणायची, ज्याच्यात हर्षल, नेपच्यून, प्लुटो हे दाखवलेले पण नसायचे. काहीतरी ज्योतिषी आपला अंदाजे सांगायचे. पूर्वीच्या लोकांना एवढं कालनिर्णयाचं महत्त्व पण नव्हतं. ठीक आहे, हो, हा फास्ट काळ आहे. तर पुष्कळ लोकांच्या पत्रिकेत मंगळ दिसतो लग्न कुंडलीमध्ये, पण भावचलित कुंडली म्हणून साईडला लिहिलेली असते. भावचलित होतो म्हणजे 1, 4, 7, 8, 12 या स्थानी मंगळ असतं तर मंगळ आहे. पण अंशात्मक जेव्हा कुंडली आपण बघतो तर तो मंगळ चतुर्थातून पंचमात येतो, त्याला खरा मंगळ नसतो, आणि त्याचं मंगळ असलेल्या मुलीशी जमवलं जातं. आणि एकाला मंगळ आहे एकाला नाही, या परिस्थितीमुळे जो अनर्थ होतो तो उद्भवतो. म्हणून गणिती भागाची पत्रिका बघावी. 360 अंशाचं क्रांतिवृत्त आहे, आणि 12ही राशी सतत फिरतात. 2-2 तासांनी एक राशी पूर्व क्षितिजावर येते, त्याला लग्न म्हणतात. द रायझिंग साईन ओव्हर ईस्टर्न हॉरिझॉन इज युअर असेंडंट. त्याची विभाग पाडलेत. आणि मग कधी कधी असं होतं, मंगळ ज्या अंशावर आहे ते अंश पंचमात आले तर पंचमात मंगळ मानत नाहीत, हे कोणीच बघत नाही. म्हणून कॉम्प्युटराइज पत्रिका काढावी, बाजूला चलित कुंडली मांडावी, आणि चलित कुंडलीत सुद्धा मंगळ आहे का ते बघावं. नाहीतर मग बऱ्याच वेळेला असं होतं, मंगळ नाही असं दिसतं लग्न कुंडलीत तरी त्यात आहे, पण चलितात तो चतुर्थात आलेला असतो आणि त्याला मंगळ असतो. ज्योतिष काय एकदा हो नाही सांगून टाकतात, पुढे जबाबदारी काय नाही, ती नैतिक जबाबदारी आहे, लिगल नसली तरी. हा पण एक धोका आहे, पण घाबरून जाऊ नये. आणि मंगळ असणं ह्यात वाईट काय आहे. निसर्गात एखाद्याची कामं असताना तीव्रतर आहे, तीव्रतम आहे, मग आहे तर आहे, ॲक्सेप्ट करा. कोणालाही ॲस्ट्रॉलॉजी नावं ठेवत नाही. हा नर वाघाचा आहे ना, मादीची अरेंजमेंट करा, मी काम. आणि वेदामध्ये सुद्धा यावर सुद्धा काही औषधं आहेत, तर त्याचा परिणाम मंगळावर औषधं असं नाही आहेत. नाही, या वृत्तीवर, कामवृत्ती, या वृत्तीवर एक साधना, नामस्मरण. पण कामात्वरणाम न लज्जा न भयम, ही वृत्ती ज्याच्यात आहे तो रावण बघ, एवढा रामप्रभूंचा निकट सहवास मिळाला, पशुपतीनाथानं प्रसन्न करून घेतलं, राग आळवले निरनिराळे, शंकर प्रसन्न झाले. शंकर इतकं भोळं दैवत, ते म्हणाले पार्वती मागितली तर पार्वती पण मी देईन. शिवलिंग काढून दिला, आत्मलिंग. तो रावण इतका देवाच्या जवळ जाऊन सुद्धा परस्त्रीच्या याने तो सत्यानाश झाला त्याचा. इतकी पवित्र स्त्री, आणि त्याची मंदोदरी काही वाईट नव्हती, दिसायला खूप चांगली होती, पण नाही. म्हणून अत्यंत अवघड जिंकायला हे वासन आहे. पण होतं असं, पुष्कळ संतांना सुद्धा अशी पूर्वी त्रास पण व्हायचे. म्हणजे संन्यास घेतात त्यांच्याबद्दल काय. संन्यासाचा अर्थ सहानाशी असा आहे. सहानाशी म्हणजे 6 षड्रिपू, सहांचा कीजे नाश त्याचं बोलीचे संन्यास. पण पुष्कळ वेळेला काय होतं, मनुष्य संन्यास घेतो, ते एका माणसाला सुरसुरी आली संन्यास घेण्याची, भगवी वस्त्र घातली, जंगलात जाऊन राहिला. जंगलात जाऊन राहिल्यानंतर त्याला असं वाटलं आपल्या छाट्या आहेत ते उंदीर कुरतडतात, मग मांजर आणलं पाहिजे. म्हणजे त्याने घरनं मांजर आणलं. मांजराला दूध लागतं म्हणून गाय आणली. आता गाईचं कोण करणार म्हणून बायकोला आणलीच आहे तर मग चालू दे, मग कशाला संसार केला. तर असं भगवं वगैरे घालून संन्यासी होत नाही, आतून सहांचा नाश करायला पाहिजे. तर हा प्रश्न चांगला आहे. असे काही लोक आहेत. शंकरांनी सुद्धा मदनाचा दाह केला, म्हणून शंकरांचं एक नाव मदनांतक असं आहे. पण शंकरांना सुद्धा ज्या त्रास दिला मदनाने, सामान्य माणसाला किती त्रास होतो. त्याला एकच मार्ग आहे, दृष्टी सुधारायची. सृष्टी सुधारण्याचं काम परमेश्वराचं आहे, दृष्टी सुधारण्याचं आपलं आहे. आणि ते जर खरंच ठरवलं ना करायचं, खूप आनंद वाटतो. आता हा दोष कमी व्हावा म्हणून काही रत्नांचाही आधार घेतला जातो, असं सांगितलं जातं की हा खडा घाला, तो खडा घाला. याच्यात तथ्य किती आहे. खडा नाही मिळत, खडा रस्त्यावर मिळतो, रत्न. रत्न म्हणतो आम्ही सामान्य लोक कोणता खडा घालू असं विचारतो.
रत्न वापरून रागीट माणसाचा राग फार तर शांत होऊ शकेल, पण विकारी माणसाचे विकार रत्नाने नाही होणार, त्या आपल्या वृत्तीनेच निश्चयानेच होते. बरोबर. मंगळ हा अतिशय वेगळा नाही पण आगळाही नाही, पण अतिशय आपल्या मध्ये मध्ये येणारा प्रश्न आपण हाताळतोय. त्याच्याबद्दल समज गैरसमजही एवढे पसरत आहेत, ते पसरू नयेत ही त्यामागची भूमिका आहे आणि त्याचा अगदी वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार व्हावा हेही पाहणं आहे. आपण जाणून घेऊया की आता आधुनिक युग मंगळावर जाऊन पोहोचलंय, याच्या पुढे ज्योतिषांचं कार्य काय, की आता त्या ग्रहांचा वेगवेगळा अभ्यास व्हायला लागलाय. या अभ्यासाचा तुम्हाला होणारा फायदा सांगा. असे परग्रहावर किती गेलेत? एक नील आर्मस्ट्रॉंग गेला, मंगळावर तर कोणी उतरलेलंच नाही अजून. पण एखादा मनुष्य सदेह इथून गेला चंद्रावर किंवा मंगळ, त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा वगैरे परिणाम होईल, ठीक आहे. पण चंद्राच्या उदयास्ताने पृथ्वीवर जे परिणाम होतात, उदयास भरती ओटी येते, काही लोकांना एकदम सर्क्युलेशनमध्ये फरक पडतो, ऑब्झर्व करतात डॉक्टर लोक, त्याचा काय परिणाम होणार नाही. अंतराळात फिरणारे ग्रह त्यांच्या केंद्रापसारी गती म्हणजे जिओसेंट्रिक जी आपण म्हणतो, तर अशा पद्धतीने सेंट्रिफ्युगल फोर्सनी काही रेडिएशन्स पाठवतात, त्याचा परिणाम आपण अनुभवतो. पण शास्त्र काय सांगतं, हे ग्रह तुमच्या कर्मांचे कारक आहेत. तुम्हाला तुझी कुंडली दाखवलीस तर मी 12 ग्रह मांडून जेव्हा घेतो तर मी बघत जातो रवी कसा आहे, अमुक अमुक आहे, मग रवीवरनं चारित्र्य, आत्मविश्वास, एक एक डिपार्टमेंट आहेत. चंद्र म्हणजे मन, मंगळ म्हणजे शक्ती, बुध बुद्धी. मग मी ओव्हरऑल रिडिंग काढतो की संपदा तुझी बुद्धी चांगली आहे, बुध चांगला आहे, पण तुझा गुरु दुर्बळ आहे, तुझ्याकडे इन्फॉर्मेशन आहे, नॉलेज असेलच असं नाही, असं मी ते रिडिंग काढतो. तसं या ग्रहाने आपल्याला पूर्वकर्म, आपली पूर्वकर्म काय आहे, ती कर्म कशी भोगायची ते महादशा वगैरे कळतं. प्रेडिक्शन पार्ट अगदी वेगळा आहे. म्हणून एक वेळ नाडी बिडी चुकून तुम्ही एक नाड केली संतती फार तर होणार नाही. हा दैनंदिन दुःखाचा किंवा सुखाचा भाग होईल ना तो. मी तर म्हणून मंगळाशी खेळू नये. मी आता तुम्हाला थोडा वेगळा प्रश्न विचारते की तुम्ही 22 वर्ष याचे क्लासेस घेत होतात, हे शिकवत होतात, 10,000हून अधिक विद्यार्थी त्यातनं घडले, पण अजूनही जेव्हा तुम्ही तरुणांसमोर हे बोलता आणि या पत्रिकेविषयी सांगता, विशेषतः मंगळाविषयी, तर तुम्हाला तरुण मंडळींकडनं काय प्रतिक्रिया मिळते? जास्त प्रतिक्रिया तरुणांकडनंच मिळते. राशीचक्राला तरुणींची गर्दी खूप होते. सप्तपदीला हायली एज्युकेटेड मुलं मुली येतात आणि आता त्यांना हे सांगायला लागल्यामुळे ते लोक काय म्हणतात की पूर्वीच्या ॲस्ट्रॉलॉजीने सगळं गूढ काहीतरी लिहून ठेवलं. जे अलीकडचे पॉश लोक ॲस्ट्रॉलॉजी शिकले केवळ पैसा मिळवण्यासाठी शिकले, वर्षानुवर्ष अभ्यास करणं कोणीच केलं नाही. ॲस्ट्रॉलॉजी हा विषय खरा PhDचा आहे, पण बहुतेकांनी एक तर कमर्शियल केलं किंवा ट्रॅडिशनल केलं. ज्याचा विश्वास आहे तो डे टू डे अनुभव घेऊ शकतो. पण तुला आजही सांगतो मी, हा साईड बिझनेस आहे लोकांचा. करिअर मी एकट्याने फक्त केली, नोकरी सोडून दिली, पूर्ण वेळचं हे ॲस्ट्रॉलॉजीचं केलं, सारखं ऑब्झर्व केलं. हजारो लोक येऊन गेले, त्यांचे रेकॉर्ड्स ठेवली, खरं खोटं बघत गेलो, तेव्हा या स्टेजला. मंगळ हा तुम्ही काय अंशात फिरतो त्यावेळेला तो काय चलित असतो असं म्हणाला, मग त्याचा काही वेगळा गुणधर्म आहे का? नाही, चलित होणं म्हणजे त्याचं फळ त्या स्थानाचं नाहीच होतं. बरोबर. आणि तो पंचमात येतो, म्हणजे त्यात काय मंगळ नाही त्याला. लग्न कुंडलीत मंगळ आहे असं वाटतं, पण चलितात तो चलित होतो म्हणजे बदलतो, म्हणून तो मंगळ नाही. कोण बघत नाही. म्हणजे यात गणित आहे, यात शास्त्र आहे, ह्याच्यात लॉजिक पण खूप आहे. तर्कशास्त्राचा शास्त्रीय विलास म्हणजे ज्योतिष. हे जे तत्व आहे आणि या तत्वाचे विविध विभाग आहेत जे आम्हाला सामान्यांना सोपे करून सांगितले तर कळतील, याची आणखीन पुढच्या भागात सुद्धा प्रेक्षक वाट पाहत आहेत. आज इथेच थांबतोय आपण. खरोखरच खूप प्रश्न जरी असले तरी ते बरोबर हळूहळू एक एक सोडवत गेलो तर मजा येईल. म्हणून आज आपण इथेच थांबूया आणि पुढचा कार्यक्रम घेऊन येताना आणखीन एक वेगळा विषय घेऊन येऊया. भविष्यावर काहीतरी बोलत राहूया, भविष्यावर काही बोलूया. नमस्कार.